Students, today we are going to learn a lesson 2.6 World Heritage. वर्ल्ड हेरिटेज म्हणजे जागतिक वारसा. वर्ल्ड हेरिटेज या पाठात जागतिक वारसा स्थळांची माहिती देण्यात आली आहे. मानव जातीला सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये प्रदान करणारी जी स्थळं आहेत, ठिकाणं आहे, त्यांना जागतिक वारसा स्थळे म्हणून युनेस्कोतर्फे घोषित केले जाते. तर आता आपण पाहूया 2.6 वर्ल्ड हेरिटेज. A World Heritage Site, it is a site determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organizations, means UNESCO, to have significant cultural or natural importance to humanity. बघा, डेटरमाइन म्हणजे ठरवणे आणि हा युनेस्कोचा फुल फॉर्म आहे, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचे, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक, नॅचरल नैसर्गिक आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. जागतिक वारसा स्थळ वर्ल्ड हेरिटेज साईट हे मानवजातीच्या दृष्टीने सांस्कृतिक किंवा नैसर्गिक विशेष महत्त्व असणारे युनेस्कोद्वारा निर्धारित केलेले एक स्थळ असते. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. त्यामुळे अशी स्थळे संरक्षित केलेली असतात आणि आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्रॅम म्हणजे आंतरराष्ट्रीय जागतिक वारसा कार्यक्रमाअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीकडे त्यांची देखरेख केली जाते. प्रोटेक्टेड म्हणजे संरक्षित आणि मेंटेन म्हणजे देखरेख करणे. Because World Heritage Sites are places that are significant culturally and naturally, they vary in type and include forests, lakes, monuments, buildings and cities. सांस्कृतिक व नैसर्गिक दृष्टिकोनातून लक्षणीय, सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय असणाऱ्या ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असल्याकारणाने त्यांच्या प्रकारात आपल्याला व्हेरी म्हणजे विविधता आढळून येते. आता यात कशा कशाचा समावेश होतो जागतिक वारसा स्थळांमध्ये? तर इट इन्क्लूड फॉरेस्ट अरण्य, वने, लेक्स सरोवर, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके, बिल्डिंग्स इमारती आणि सिटीज म्हणजे शहरांचाही समावेश होतो. हे जे चित्र आहे हे चीनमधील माउंट हंगशन हे जे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाणे चीनमधील त्याचं हे चित्र आहे. त्याचबरोबर हे एस्वन हाय डॅम्प आहे इजिप्तमधील. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. फॉर एक्झाम्पल, माउंट हंगशन इन चायना is a site with significance to human culture because it played role in historical Chinese art and literature. The mountain is also significant because of its physical landscape characteristic. कॉम्बिनेशन म्हणजे संयोग. जागतिक वारसा स्थळांमध्ये सांस्कृतिक व नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टींचा संयोग झालेला असू शकतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ माउंट हंगशन चायनामधलं हे जे ठिकाण आहे हे सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असे चीनमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे असे ठिकाण आहे. कारण ऐतिहासिक काळात चीनी कला आणि लिटरेचर म्हणजे साहित्यामध्ये त्याची उल्लेखनीय भूमिका होती आणि त्याचबरोबर ते फिजिकल लँडस्केप म्हणजे भौगोलिक स्थल सौंदर्याच्या दृष्टीने पण त्याचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ते वैशिष्ट्यपूर्ण होतं. माउंट हंगशन हे बघा, माउंट हंगशन.
History of World Heritage Sites. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. हिस्ट्री ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स, जागतिक वारसा स्थळांचा इतिहास. जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची कल्पना 20व्या शतकाच्या सुरुवातीला अस्तित्वात आली. मात्र 1950 पर्यंत ती कल्पना प्रत्यक्षात यायला चालना मिळाली नव्हती. In 1954, Egypt started plans to build the Aswan High Dam to collect and control water from the Nile River. The initial plan for the dam's construction would have flooded the valley containing the Abu Simbel temples and scores of ancient Egyptian artifacts. आर्टिफॅक्ट्स म्हणजे कोणत्याही मानवनिर्मित वस्तू. 1954 मध्ये इजिप्तने नाईल नदीचे पाणी नियंत्रित करण्यासाठी आणि अडवण्यासाठी ॲस्वान हाय धरण बांधण्याची योजना आखली. धरण बांधण्याच्या मूळ योजनेमुळे अबू सिम्बल मंदिरे आणि असंख्य प्राचीन इजिप्शियन कलाकृती स्थित असलेली दरी जी आहे ती पाण्याखाली जाणार होती. ॲस्वान हाय डॅम. To protect the temple and artifacts, UNESCO launched an international campaign म्हणजे मोहीम in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. The project cost an estimated $80 million and $40 million, of which came from 50 different countries. युनेस्कोने ही मंदिरे आणि कलाकृती संरक्षित करण्यासाठी 1959 मध्ये एक आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली की त्याद्वारे मंदिर उतरवून, डिस्मॅन्टलिंग म्हणजे उतरवणे, एका उंच ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली. या प्रकल्पाचा एस्टिमेटेड म्हणजे अंदाजे खर्च $80 मिलियन इतका झाला. त्यातले $40 मिलियन 50 वेगवेगळ्या देशांकडून जमा झाले. Because of the project's success, UNESCO and the International Council on Monuments and Sites initiated a draft convention to create an international organization responsible for protecting cultural heritage. या प्रकल्पाच्या यशानंतर युनेस्को आणि आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद म्हणजेच इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळ परिषद यांनी सांस्कृतिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण करण्यासंबंधीचा मसुदा तयार केला. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for World Heritage Trust to protect historic and cultural sites, but to also protect the world significant natural and scenic sites. Finally, in 1968, the International Union for Conservation of Nature developed similar goals and presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. त्यानंतर लवकरच म्हणजे 1965 मध्ये अमेरिकेत एका व्हाईट हाऊस परिषदेमध्ये जागतिक वारसा विश्वस्त संस्था म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली गेली.
ज्या अंतर्गत ऐतिहासिक स्थळांबरोबरच जगातील महत्त्वाच्या व निसर्गरम्य स्थळांचे सुद्धा संरक्षण करण्यात येईल. सिनिक साइट्स म्हणजे निसर्गरम्य स्थळे. त्यानंतर 1968 मध्ये आंतरराष्ट्रीय निसर्ग रक्षक संघाने म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजे आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघ त्याने तत्सम उद्दिष्टे तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम येथील मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत ती सादर केली. युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट म्हणजे संयुक्त राष्ट्र परिषद. Following the presentation of these goals, the Convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO CITES General Conference on November 16, 1972. त्यानंतर या परिषदेने 16 नोव्हेंबर 1972 मध्ये या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार केला. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी जागतिक वारसा समिती. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हणजे जागतिक वारसा समिती. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साइट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट. आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणं समाविष्ट केली जावी याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे त्याची अधिकार आहेत की कोणती ठिकाणं त्यात समाविष्ट केली जावी. द कमिटी मीट्स फर्स्ट इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ज फ्रॉम 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते. द कमिटी मीट्स फर्स्ट इयर अँड कन्सिस्ट म्हणजे समावेश असणे, रिप्रेझेंटेटिव्ज म्हणजे प्रतिनिधी, आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण सभेने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश असतो. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साइट्स विदिन देअर टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. टेरिटरी म्हणजे प्रांत, राज्य. इन्क्लुजन म्हणजे समावेश. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळं शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यासाठी विचार केला जावा. यासाठी नॉमिनेशन म्हणजे नामांकन किंवा नामनिर्देशन करण्याची जबाबदारी कोणाची असते? या टेरिटरी म्हणजे राज्य पक्षांची असते.